मुलीचा गर्भ आपल्या आईला म्हणाला, आई, रोज रोज मी टी व्हीवरच्या बातम्या ऐकते, खूप अस्वस्थ होते, भीतीने आतल्या आत थरथरते. शिक्षणाचं क्षेत्र असो की नोकरीचं क्षेत्र असो, उंबऱ्याच्या बाहेर असो की उंबऱ्याच्या आत असो, माणसात लपलेले हैवान आहेत. काही परके, खूपदा आपलेच. दुर्योधन आहेत, दुःशासन आहेत. काका, मामा, आजोबा इतकंच काय, स्वतःचा बापसुद्धा मुलीकडं मादी म्हणूनच बघतो आणि वेळ आली की तिला पाहिजे तेव्हा भोगतो. तिचे कपडे तोकडे असोत की अंगभर असोत, ती 9 महिन्यांची मुलगी असो की 90 वर्षांची वृद्धा असो, सुंदर असो, दिव्यांग असो, कुठल्याही जातीची असो की कुठल्याही धर्माची असो, अट फक्त एवढीच की ती बाई असो. जाती धर्माचा प्रश्न आला की पुरुष केवढे कट्टर होतात. बलात्कार करताना मात्र लगेच सगळे सेक्युलर होतात. बलात्कार करणं आणि ठेचून मारणं हेच हल्ली पुरुषार्थाचं लक्षण झालंय. तक्रार कुठं नोंदवायची, न्याय कुणाला मागायचा, पोलीस खातं, न्यायालयसुद्धा धनिकांच्याच हातातलं बाहुलं झालंय. कितीही निर्धाराने जगायचं ठरवलं तरी पुरुषांच्या बळापुढं बाईचं अधःपतनच होतंय. आणि प्रत्येक क्षेत्रात कितीही उंच भरारी घेऊ द्या, तिच्याकडं एक भोग वस्तू म्हणूनच पाहिलं जातंय. बाईनं धीट झालं पाहिजे, करारी झालं पाहिजे, दुर्गा झालं पाहिजे, रणचंडिका झालं पाहिजे. खूप छान आहेत विचार, पण वासनेनं पेटलेल्या नराधमांचा 4-5 वर्षांच्या अजान कोवळ्या मुलीनं कसा करायचा प्रतिकार? खूप वाटतं झाशीची राणी राजमाता जिजाऊ सावित्रीमाईचा आदर्श घेऊन खूप काही करावं मोठं झाल्यावर. पण कसं काय होणार सांग ना? उमलण्याआधीच कळ्या खुडल्यावर, त्यांच्या मनातली उमेदच मारल्यावर. मला माहिती आई, माझ्या चाहुलीनं तुझं मन आनंदित झालंय, मला कुशीत घेण्यासाठी आतुर झालंय. पण खरं सांगू, मला तर पक्क कळून चुकलंय, या वासनेने बरबटलेल्या जगात बाईचं जगणंच मुश्किल झालंय. म्हणूनच म्हणते आई, माझं एक ऐकशील? या भयान चक्रव्यूहातून तुझ्या लेकीला वाचवशील? जन्माआधीच मला इच्छामरण देशील? आई, तू गर्भपात करून घेशील? अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंग अनिल. मोबाईल क्रमांक 99 226 133 75. धन्यवाद.